नंदुरबार जिल्हा परिषदेत नो व्हेकल डे उपक्रम, इंधन बचतीचा संदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबार जिल्हा परिषदेत सोमवारी नो व्हेकल डे उपक्रम उत्साहात राबवण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चारचाकी वाहनांना फाटा देत दुचाकी, सायकल तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून जिल्हा परिषद आणि तालुका मुख्यालय गाठले। या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी यापूर्वीच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आज अनेक कर्मचाऱ्यांनी शासकीय वाहनांचा वापर टाळत पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय स्वीकारला। विशेष म्हणजे स्वतः नमन गोयल यांनीही आपल्या निवासस्थानापासून जिल्हा परिषद मुख्यालयापर्यंत इलेक्ट्रिक दुचाकीवर प्रवास करून उपक्रमात सहभाग नोंदवला। यावेळी जिल्हा परिषद परिसरात इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण याबाबत जनजागृती करण्यात आली। तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इंधन बचतीची सामूहिक शपथही देण्यात आली। दरम्यान पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचत ही काळाची गरज असून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। यापुढे प्रत्येक महिन्यातील सोमवार नो व्हेकल डे म्हणून पाळला जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी सांगितले। या उपक्रमामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये इंधन बचतीबाबत जागरूकता निर्माण झाली असून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। मी भारताचा एक जागरूक ऊर्जा बचत भारत निर्माण करण्यासाठी मी शक्य ठिकाणी साधनाचा उपयोग आहे। इतरांना पर्यावरण संवर्धन, स्वच्छता पश्चिम एशियाई युद्ध या चालू असल्यामुळे माननीय पंतप्रधान तसेच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेला आव्हानाचा जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दखल घेतलेला आहे आणि आव्हानाच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण जिल्हा परिषदमध्ये सर्व येणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच बाहेरचे सुद्धा येणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतोय की दर सोमवारी आपण दुचाकीवर किंवा सायकलवर येऊ आणि आपण फोर व्हीलर जे आहेत त्यांचा आपण वापर कमीत कमी करू। त्याचप्रमाणे आपला डेलीचा जो प्रवास आहे ते आपण बसने, पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा अशा प्रकारचे पद्धतीने आपण करूया जेणेकरून आपले पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल। या संकल्पनेतून आम्ही काम करतोय आणि आजपासून पूर्ण जिल्हा परिषदचा स्टाफ, अधिकारी, कर्मचारी दुचाकीवर, सायकलवर येतील अशा आम्ही सर्वांना सूचना दिलेली आहे आणि याचा काटेकोरपणे पालन करतील। सध्या आम्ही प्रत्येक सोमवारीचा केलेला आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांचं तसं आव्हान राहील की आपल्याला पेट्रोल डिझेलची बचत करायची आहे तर तोपर्यंत आम्ही याप्रमाणे येऊ आणि काम करू। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।